अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासे कौतुका प्रश्न करे अति विशेखा एक चित्ते परियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी। उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारोणी। ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा। तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायंदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुन्हा। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरू वेदा गोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयासी। शक्ती कैची आम्हासी मागणे एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरे भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्रे अंती द्यावे सद्गती। ऐशी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचने सेवा करितो द्वारी यवनी महाक्रूर असे तो। प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जो बहुअसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियेसा। जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या। भय सांडोनी त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविल आम्हा प्रती। जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसे तू आलिया संतोषी जाओ मग येथोनिया। निज भक्त आमुचा तू होसी परंपरे वंशोवंशे अखिलाभिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरे सुखे नांदती पुत्रपौत्रे अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल। ऐसा बरला धोन निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी। कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला। विन्मुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करील यवन दुष्ट। गरुडाचिया पिल्लियासी सर्प कैसा डंसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासे ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा जासी कळी काळाचे भय नाही। ज्यांचे हृदयी गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील। ज्यांसी नाही मृत्यूचे भय त्यांसी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्यांसी होय यमाचे भय नाही तया। ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी। हृदय ज्वाळा होऊनी त्यासी जागृत होऊनी परियसी
प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारिले येथे गवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देवोनी निरोप देत तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखोनिया श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसे सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ते तया द्विजा आश्वासिते दक्षिण दिसे जाओ म्हणते स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तूची देवा कृपा सिंधू उद्धारया सगरांसी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेची येऊ हे निश्चिते म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देते तये वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहु असे त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारोण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करोनी एकाग्र ऐका श्रोते सकळिक वास सरस्वतीचे तिरे सायनदेव साचारे तया गुरु ते निर्धारे वस्त्रे भूषणे दिधली गुरुचरित्र अमृत सायनदेव आख्यानयेथ यवन भयरक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्ट यवन शासनं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।